कोल्हापुरात शासनानं आपल्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी उपसंचालक कार्यालयात चक्क सत्यनारायण पूजा करत आंदोलन केलं। गेल्या 13 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीमार्फत हे आंदोलन सुरू आहे। यावेळी शिक्षकांनी प्रशासनाला जाग येण्यासाठी अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी प्रार्थना केली। तसंच शासन जर आमचा अंत पाहणार असेल तर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे। आज आंदोलनाचा 13वा दिवस आणि शासनानं आमच्या मागण्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी शासनाला चांगली बुद्धी यावी, चांगलं विचार शासनाच्या मनात शिक्षकांच्या बद्दल यावेत यासाठी सत्यनारायणची पूजा आज आयोजित केली। या ठिकाणी गेल्या 13 दिवसापासून शिक्षक रस्त्यावरती बसलाय, परंतु शासनाचे राज्यकर्ते शासनकर्ते हे कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही। जर आमचा अंत पाहणार असतील तर आणखीन आम्ही काय करायचं हा विचार मनात आला। तरीही शासनाला मी विनंती करतोय की गेल्या 13 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलन चालू आहेत आणि तुम्ही तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करीत आहोत, त्याची दखल शासनाने घ्यावी।